नमस्कार मंडळी, मी आज आलेलो आहे तुळजापूरमधील उत्तर भागातील श्री रामवरदानी मंदिरामध्ये। खूप सुंदर अशी मूर्ती रामवरदानीची इथं आहे। प्रभू रामचंद्राच्या इतिहासाशी या मंदिराचं नातं आहे। श्री प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये होते त्यावेळेस चित्रकूटानंतर प्रभू रामचंद्र नाशिकच्या पंचवटीमध्ये आले आणि त्यानंतर माता सीतेच्या रावणाने जे हरण केलं त्यानंतर माता सीतेच्या शोधासाठी प्रभू रामचंद्र या दिशेला निघाले। त्यावेळेस प्रभू रामचंद्र स्वतः या ठिकाणी आल्यानंतर आई तुळजाभवानीनं एका स्त्रीचं रूप घेऊन प्रभू रामचंद्रांना दर्शन दिलं। त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी आई तुळजाभवानीला ओळखलं आणि तिथं प्रभू रामचंद्र तिला म्हणाले की तू कुठे सामान्य स्त्री नाही, तर तू माझी आई आहेस, मला साक्षात आई तुळजाभवानीच्या रूपामध्ये दर्शन दे। त्यावेळेस आई तुळजाभवानीनं इथं दर्शन दिलं आणि इथं प्रभू रामचंद्रांना दक्षिण दिशा दाखवली, ज्या दिशेनं सीतेला रावणानं हरण करून घेऊन गेला होता। त्या मूर्तीची माहिती आपण इथले पुजारी अजय पुजारी आणि कृष्णा पुजारी यांच्याकडे घेणार आहोत। जय भवानी। मी श्री रामवरदानी मंदिर संस्थानचा विश्वस्त अजय गणपतराव पुजारी। ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामातेचं अपहरण झालं त्यावेळेस या अरण्यात आले होते। देवीच्या डाव्या हातात आहेत, उजव्या हातात आहे डमरू, एका हातात आहे तलवार, देवीच्या मुकुटावर पिंड आहे महादेवाची व पायात दैत्य आहे, त्रिशूल आहे, महिषासुरमर्दिनीचं रूप आहे। देवी महत्त्वाचं प्रभू रामचंद्रांना दिशा दाखवलेले करंगुळीला आहे डाव्या साईडला, म्हणून श्री प्रभू रामचंद्रांना वर दिल्यामुळं रामवरदायिनी असं देवीचं नाव त्यावेळेस ते झालेलं आहे। मंदिराच्या पाठीमागे रामदारा तलाव असा प्रभू रामचंद्र येऊन गेल्यामुळे त्या तलावाला प्रभू रामचंद्र नाव असं घोषित करण्यात आलं।